नमस्कार. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य. प्रकाशक मोरया प्रकाशन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 60. नर्मदे हर. सकाळी 4:45ला सर्व काही आवरून चालायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आचार्य रजनीशांच्या जन्मगावी म्हणजे गाडरवाडाला पोहोचलो. गाडरवाडामध्ये फॅब्रिकेशन करणाऱ्या एका माणसानं आम्हाला भोजनाला बोलवलं. आम्ही त्याच्या घरी गेलो. घरची स्थिती पाहून त्याची आम्हाला 10 जणांना जेवायला घालायची ऐपत नव्हती हे स्पष्ट दिसत होतं. जेवून बाहेर आल्यावर मी चौकशी केली तेव्हा प्रल्हाद माऊलींनी खरी हकीकत सांगितली. त्या दुकानदाराला वाटलं की 1-2 परिक्रमावासी असतील म्हणून त्यानं प्रल्हाद माऊलींना जेवायला बोलवलं. प्रल्हाद माऊली म्हणाले, आम्हा 10 जणांना जेवायला वाढाल का? आता एकदा बोलवलं म्हटल्यावर त्याला नाही म्हणता आलं नसेल. पूर्ण परिक्रमेत हे एक जेवण असं झालं की ज्यांनी भूक शमली पण मन हिरमुसलं. गाडरवाडाहून चालायला सुरुवात केली आणि मध्ये कुठेही न थांबता साली चौकडी इथे संध्याकाळी आलो. साली चौकडीला एका राईस मिल मालकानं आग्रहाने थांबवून घेतलं. म्हणाला, आम्ही गेल्या वर्षी बसने परिक्रमा केली तरी आम्हाला खूप मदत केली लोकांनी आणि माईच्या प्रेमाचा आशीर्वादही मिळाला. आज माझं भाग्य आहे की तुमच्यासारखे पायी चालणारे परिक्रमावासी माझ्या गावात आले आणि मला सेवेची संधी दिली. असं म्हणून तो नोकराला घेऊन बाजारात गेला आणि पोतभर बटाटे, वांगी, आटा, डाळ आणि बरंच जिन्नस आमच्यासाठी काही घेऊन आला. तोपर्यंत आम्ही स्नान, पूजा अर्चा करून शांत बसलो होतो. एवढं सामान आणून आमच्यासमोर ठेवल्यावर कृष्णाजी, मी, महेश बाबा, अमरीश, राहुल सगळेच कामाला लागले. कोणी पोळ्या केल्या, कोणी भाजी केली, कोणी भात आमटी केली आणि यथेच्छ जेवून मजुरांसाठी काही जेवण पाठवून दिलं. झोपायची तयारी करत असतानाच मालक परत आला आणि म्हणाला, अभी गर्मी बहुत है, मेरे एसी ऑफिस में सोना. क्षणभर मोह झाला खरा, पण ओढाळ मनाला आवरलं. म्हटलं, मना, काय हा तुझा चहाटळपणा? एकदा सुखाची चटक लागली की आशा मागे लागेल. हां, आणि आशेचा जोर वाढला की वासना बळावेल आणि वासना पुरवत राहिलास तर तिची महाशना होईल आणि मग तुला तिच्यापासून सोडवणारा कोणीही नसेल. सावध हो आणि संयम बाळग. जे मिळालंय ते उत्तम आहे ना, मग आणखी सुखाच्या मागे का लागतोस? बिचाऱ्या मनानं माझं ऐकलं. आम्ही एसीमध्ये झोपायला नम्र नकार दिला. फॅक्टरीतल्या 2 खोल्यात छान समाधानानं झोपलो. सकाळी उठून मोटार लावून पाईपनं आंघोळी केल्या आणि आणिक उरकून पहाटे 4:30ला चालायला सुरुवात केली. माझा घसा परत खवखवायला लागला. गळ्याजवळ छोटी गाठही हाताला लागत होती. मनात आलं, कडत कडत चहा मिळाला तर बरं होईल, पण आता यावेळी कोण देणार चहा? तेवढ्यात एका टपरीवाजा दुकानातून म्हातारामनं चहासाठी हाक मारली. थर्मासमधला गरम गरम चहा प्यायल्यावर घशाची खवखव थांबली. त्या म्हाताऱ्या माईला विचारलं, मैया, इतनी जल्दी चाय की दुकान कैसे खुली आपकी? म्हणाली, रात भर इस रास्ते से ट्रक आते जाते रहते हैं, इसलिए मैं दुकान खुली ही रखती हूँ. आम्ही देत असलेले पैसे अर्थातच तिनं घेतले नाहीत. तिला नर्मदे हर करू आम्ही चालायला लागलो. वाटेत कवरिया गावात नर्मदा कुंडात स्नानं केली आणि पोहे, बिस्किटं, चहा जे मिळेल ते सेवन करत पिपरियाच्या सीताराम मंदिरात स्नानादी करून बाकीचे सर्वजण जेवायला गेले. मला आजही भूक नव्हती. मी आणि चैतन्य बाहेर जाऊन थंड लस्सी पिऊन आलो. पिपरियाचं सीताराम मंदिर खूप मोठं आहे. 4 मजली धर्मशाळा बांधली आहे इथे. आम्हाला 2ऱ्या मजल्यावरची एक खोली दिली होती. रात्री उशिरापर्यंत तिथल्या भक्तांची भजन सेवा चालू होती.
पिक्चरच्या गाण्यांच्या चालीवर म्हटली जाणारी भजनं ऐकून मला खोलीतल्या खोलीतच खूप हसायला येत होतं. असतो एकेकाचा भाव असं म्हणून मी नामावर लक्ष केंद्रित करून झोपून गेलो. पिपरियाहून सकाळी लवकरच निघालो. पहाटे 4:45ला वातावरण थंड असल्यामुळे आणि सरळसोट हायवे असल्यामुळे चालण्यात काही अडचण नव्हती. जवळजवळ 8 किलोमीटर चालल्यावर एका नुकतंच उघडत असलेल्या मिठाईच्या दुकानातून हाक आली. फरमास चहा आणि क्रीम बिस्किटांची 2-2 पुडे त्यांनी आम्हाला दिले. आता चालायला जरा हुशारी आली होती. झपझप पावलं टाकत चाललो होतो. काही जण मागे होते, काही जण खूप पुढे होते. एका गाडीवाल्यानं आपणहून समोसे खायला दिले. सगळ्यांनी खाल्ले आणि पुढे चालायला लागलो. 11-11:30ला ऊन जरा जास्तच तापलंय असं वाटत होतं. चालून चालून पायही गरम झाले होते म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मारुती मंदिरात विश्रांतीला बसलो. मी भिंतीवर लिहिलेला हनुमान चालिसा गुणगुणत होतो. इतक्यात मंदिरांचा महंत आणि आमची तरुण गुरुजी मंडळी यांच्यात खटापट झाली. सगळेच तिरमिरीत उठलो आणि थोड्या अंतरावर असलेल्या एका शेतात झाडाखाली प्लास्टिक शीट अंथरून पडलो. तेवढ्यात शेताचा मालक आला आणि म्हणाला, बाबाजी, आप लोग यहाँ पर क्यों बैठे हो? घर पे चलो, भोजन का प्रबंध करता हूँ. त्याला म्हटलं, जे काही द्यायचं असेल ते इथेच दिलंस तर बरं होईल. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. ठीक आहे म्हणाला आणि गेला. मोजून 15 मिनिटं झाली असतील नसतील. पोळ्या, आमटी, गूळ आणि थर्मासमध्ये चहा घेऊन स्वारी सेवेला हजर. भुकेल्या पोटी अन्न मिळालं आणि समाधान आमच्या चेहऱ्यावर दिसलं ते पाहून त्याला मनापासून आनंद झाला. जेवून चहा घेऊन आम्ही चालायला सुरुवात केली. चालता चालता दुपारी 3-3:15ला आम्ही सेमरी नावाच्या गावी पोहोचलो. गावात शिरतानाच एक 80 वर्षांची म्हातारी रस्त्याच्या मधोमध उभी राहून रडत होती. ती एकदम पाया पडली आणि माझा हात धरून म्हणाली, बाबाजी, मेरे बेटे बहू मुझे मारते हैं, मुझे घर से निकाला है. ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, जिच्या रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं, त्या आईची अवहेलना मुलं कशी काय करू शकतात? रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या आपल्या आईला एखाद्या ट्रकचा धक्का लागला तर? या नुसत्या कल्पनेनं माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं. मी त्या आजीबाईंचा हात धरून आधार देत रस्त्याच्या कडेला आणलं. इतक्यात एक तरुणबाई येऊन त्या आजींना थोडं ओढतच घरात घेऊन गेली. जातानाही ती आजीबाई भरल्या डोळ्यांना माझ्याकडे पाहत होती. तिचं दुःख मला पाहवत नव्हतं. माझ्या भावना अनावर झाल्यामुळे भर रस्त्यात मला रडू आवरेना. महेश बाबांनी मला आधार दिला आणि आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. एका आईस्क्रीमच्या दुकानदारानं हाक मारून आईस्क्रीम खायला घातलं सगळ्यांना. माझ्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. एरवी प्रिय असलेलं आईस्क्रीम माझ्या गळ्याखाली घशाखाली उतरत नव्हतं. तो दुकानदार माझ्याजवळ आला आणि हात जोडून म्हणाला, बाबाजी, क्या तकलीफ है? मैं कुछ सेवा कर सकता हूँ तो बताइए. मी त्याच्यापासून 2च मिनिटांवर रस्त्यात घडलेला प्रसंग सांगितला. म्हटलं, उस बूढ़ी माई का दुख मुझसे देखा नहीं गया, आप कुछ कर सकते हैं? 2 मिनिटं स्तब्धतेत गेले. त्यानं माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबाजी, मैं आपको वचन देता हूँ, मैं और मेरे कुछ दोस्त उसके बेटे को अच्छे समझ देंगे. अगर नहीं माना तो उसे अच्छे वृद्धाश्रम में हम पहुंचा देंगे, आप चिंता मत करो. त्याच्या आश्वासक शब्दांनी थोडं बरं वाटलं खरं, पण काय माहीत त्या म्हातारीची खरंच सोय झाली असेल की नाही. काही बोलावंसंच वाटत नव्हतं. पण दुःखी तणावात असलेल्या माणसाला हसायला लावून दुःख विसरायला लावण्याची कला अंगी असलेल्या अमरीशनं काही गमतीदार बोलायला सुरुवात करून हळूहळू मला पूर्वपदावर आणलं. अमरीशमध्ये ग्रुप लीडर होण्याचे भरपूर गुण आहेत. त्याच्यात ढोंग नावाला सुद्धा नाही. सरळ स्वच्छ विचार, विनोदी स्वभाव आणि चालण्याच्या टप्प्यांचं चपखल नियोजन या गुणांमुळे अमरीश म्हणेल ते सगळ्या ग्रुपला सहज मान्य व्हायचं. परिक्रमेत सापडलेला हा आणखी एक अनमोल हिरा मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवला आहे.
अमरीशनं वातावरण हलकं करून सगळ्यांमध्ये उत्साह आणला आणि हलक्या फुलक्या वातावरणात आम्ही साधारण 7:15 बाबईला राम मंदिरात पोहोचलो. स्नान, पूजा, आरती झाल्यावर मंदिरातर्फे एका खानावळीत परिक्रमावासींना जेवण दिलं जातं. तिथे जाऊन जेवलो आणि जवळजवळ 50 किलोमीटर चालल्यामुळे थकून त्या देवदेवतांसमोरच हॉलमध्ये झोपलो. बाबईहून सकाळी लवकरच स्नानादी करून निघालो. सकाळी सकाळी म्हणजे उजाडण्यापूर्वी निघालो असूनही 2-3 ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर चहासाठी बोलवलं. सगळीकडे अर्धा अर्धा कप चहा घेतला. साधारण 10-10:15 होशंगाबादला सेठाणी घाटावर पोहोचलो. 4-5 दिवसांनी माईचं दर्शन झाल्यामुळे सारखं भरून येत होतं. स्नान पूजा करायला बसलो खरा, पण पूजा आरती धड करता येईना. लहान मुलासारखा स्फुंदून रडायला लागलो. परमपूज्य आई आणि नर्मदा माई दोघींकडे पाहिलं की आत काय होतं सांगता येत नाही. पण माझ्या भावना, त्यांच्यावरती माझा ताबा राहत नाही हे मात्र खरं. नर्मदा माईला वाहणाऱ्या आई म्हणू की आईंना सगून नर्मदा माई म्हणू, मी अशा अवस्थेत पूजा करत असताना एक छोटी मुलगी, पिवळा फ्रॉक घातलेली, छान 2 वेण्या घातलेली, हसतमुख अशी आईचा हात धरून माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मला जमेल तशी तिची पूजा केली आणि तिच्या हातात दक्षिणा देऊन नमस्कार केला आणि म्हटलं, मैया ये परिक्रमा तो पूरी हो रही है, फिर से बुलाओगी ना? ती चिमुरडी गोड हसत म्हणाली, मैया तो हमेशा इधर है, जब चाहे आ जाओ. असं म्हणून ती आपल्या आईचा हात धरून हसत बागडत निघून गेली. नंतर मी विचार केला, त्या चिमणीनं दिलेलं उत्तर म्हटलं तर साधं आणि म्हटलं तर सारं गर्भ होतं. नदी तर वाहतच राहणार हा साधा अर्थ, आणि कितीतरी वेळा सृष्टीची उलथापालथ झाली, सृजन झालं, तसा विनाशही झाला कितीतरी वेळा. पण माई आहे तशीच आहे. ज्याला खरी तहान लागली असेल त्यानं यावं आणि कृपा मिळवून तृप्त व्हावं. सेठाणी घाटावर आमच्या ग्रुपची थोडी चुकामुक झाली. गर्दीतून जाताना एक साधू माझ्याजवळ आला आणि म्हणाला, क्या बाबाजी, अमरकंटक में अर्धनारीश्वर भगवान आपको दर्शन देकर गए, आपने प्रणाम भी नहीं किया. 3 बार उन्होंने रोका लेकिन आप सब नहीं रुके. इतकं बोलून मी काही बोलायच्या आत विजेच्या चपळाईनं गर्दीत दिसेनासं झाला. त्यालाही नमस्कार करायचा राहूनच गेला. पुण्याई नाही माझ्या गाठी, दुसरं काय. नागेश्वर मंदिरात आम्हाला भोजनाला बोलवल्यामुळे तिथे जाऊन भोजन प्रसादी घेतली आणि माईकडे पाहत पाहत घाटावरच सावलीच्या जागे जरा वेळ पहुडलो. माईकडे कितीही पाहिलं तरी मन भरतच नाही. पुढे जायला हवं म्हणून निघालो. माईच्या काठाकाठानं थोड्या झोपडपट्टीसारख्या वस्तीतून पुढे जाऊन गुरुकुल मार्गानं एकांत स्थानी असलेल्या रमणीय अशा श्री दत्त मंदिरात पोहोचलो. श्री सीताराम टेंभे स्वामींच्या वंशजांकडे हे मंदिर आहे. आजवर मी पाहिलेल्या दत्तमूर्तींमध्ये अप्रतिम ध्यान असलेली मूर्ती या मंदिरात आहे. बघता क्षणी या मूर्तीनं माझं चित्त हरण केलं. मला 2 क्षण काही सुचेच ना. 4:30-5 वाजले असतील तरी तिथेच राहायचं असं आम्ही ठरवलं. थोरल्या स्वामी महाराजांना ज्या वटवृक्षाखाली शिवपार्वतींनी दर्शन दिलं तो वटवृक्षही मंदिरासमोर उभा आहे अजून. मंदिराच्या आवारात एका बाजूला सौ रुक्मिणीबाई जडये यांची समाधी आहे. मला ज्या जागेची खूप उत्सुकता होती ती जागा म्हणजे शक्तिपाताचार्य श्री गुळवणी महाराज यांच्या श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडून शक्तिपात योग दीक्षा दिली ते स्थान देखील याच आवारात आहे. श्री गुळवणी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात शक्तिपात योग दीक्षेची गंगा आणली. त्या गंगेच्या उगमस्थानी आज सुंदर मंदिर उभारलंय. गाभाऱ्यात श्री टेंबे स्वामी महाराज, श्री गुळवणी महाराज आणि श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या तस्वीरीशिवाय खरं तर दुसरं काही नाही. पण त्या गाभाऱ्यातून माझा पाय हलेना. सर्व शक्ती संपन्न झालेला शिष्य आणि कृतार्थ झालेला गुरु या दोघांचे चरण या जागेला लागले आहेत. ही एवढीच गोष्ट मला तिथे खिळवून ठेवायला पुरेशी होती.
या संपूर्ण आवाराची व्यवस्था बघणारे श्री शर्मा म्हणून एक गुरुजी तिथे आपल्या आईबरोबर राहतात. इथे भोजनाची काही व्यवस्था नाही असं त्यांनी आल्याच आम्हाला सांगितलं होतं. पण या जागेनं माझ्या मनावर गारूड केल्यामुळे जेवण मिळो न मिळो इथेच राहायचं असं आम्ही ठरवलं. आमचा निश्चय पक्का आहे असं कळल्यावर शर्माजींनी एका हॉल आम्हाला आसनं लावायला उघडून दिला आणि हँडपंपावर आंघोळी झाल्यावर ज्याला जिथे आवडेल तिथे त्यानं बसून संध्या जपादी करायचं ठरलं. शर्माजींनी मला गुळवणे महाराजांच्या दीक्षास्थळाचा गाभारा उघडून दिला. मी त्याच गाभाऱ्यात संध्या करायला सुरुवात केली आणि अंगावर रोमांच यायला लागले. पुढे काय झालं माहीत नाही, पण सुमारे 2 तासांनी मी गाभाऱ्याबाहेर आलो. खूप वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवत होती. दत्त महाराजांना परत एकदा नमस्कार करून आम्हाला दिलेल्या हॉलमध्ये आलो आणि पाहतो तर शर्माजींनी 11 जणांना पुरून उरेल इतकी खिचडी शिजवून ते पातेलं आणून आमच्या स्वाधीन केलं होतं. शिष्य कोणाचाही असो, सगळे संत त्याच्यावर पोटच्या पोराप्रमाणे माया करतात. हेच खरं. आमची उपाशी झोपायची तयारी असली तरी महाराजांनी आम्हाला उपाशी झोपू दिलं नाही. भाग 60 समाप्त. क्रमशः धन्यवाद.